गेलं पलीकडे दंडकाळीच घेऊन आला. अरे हा तर हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 25 फेब्रुवारी आणि काळा आभाळ आले ना. आम्ही सध्या शेतात आलो चिंचा तोडायला. काय लोक पण आले ते बाहेरचे, त्यांना हाकलून लावलं. ओंकारने एवढी पिशवी भरली, माझी भरलीत. इथं पण पलीकडे चिंचायच्या, इथं पण चिंचायच्या. तुम्ही बांबून काढायला लागले पण इथल्या झाल्या त्या सगळ्या जवळचं. तेवढंच पडायला लागल्यात सध्या. काल वारा आलं तर त्याच्यामुळे पण लई मोठ्या चिंचा पडल्या होत्या खाली. मग त्या निदर्शन करायला लागले, निरीक्षण करायला. निदर्शन नाही, निरीक्षण करायला. कुठं दिसते त्या चिंचा अजून पडल्या. कालची लई डोक्यात. सध्या वातावरण शेतात लई मस्त झाले, लई भारी वाटायला लागले. गार वाय असं हलकासा आणि कवळं ऊन पडल्यासारखं ऊन पडलं होतं. आता ढगाच्या आर गेला सुरू. आता हमतो नाही ती खरं हे. काय 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 पाडायला नेमकं पलीकडच्या तोडाच्या काय खराब जास्त आहे इथं चिंचा आणि बारीक पण आहे त्या हातावर आलेले. कुत्राच म्हणतात का काय म्हणतात. घ्या झाडाच्या पलीकडून लेजंड माणसं आहे ती. झाडाच्या वरून पलीकडे गेली ती. काय टाकते दंडकाळीच घेऊन आला. तसे तर बारकेच बुटकं पडले असं वाटायला लागले जरा, कारण वरी बारकेच आहेत. दमे चिंचा 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 सापडली सापडली सापडली. किती आहे? 27 आहे ना तुझं, माझं किती 26. काय म्हणते. हॅलो गाइज, चिंचा खालो गाइज, शेता में आओ गाइज, तळ देखो गाइज. आता अजून तोडा लागले. अरे हा गेलं पलीकडे. पलीकडे गेलं ती लाकूड. मगासारखं गेलं त्यांनी. सरकी म्हणा. अरे काय सरकी ओंकार. मोबाईल अरे ओंकार सगळे बारके पाडायला तू. इथं चिंचा गोळा करायला लागली. तरी साल आहे, त्या सालीत अडकवला होता. दमरे येऊ दे मला पलीकडे. कसलं भारी वाटायला लागले ती. आणि इकडं तळ. ओ इथं बघ वांकी इथे मटेल आहेत. पलीकडची काठी घेऊन येतो मी. बाबू होय गोळा करू गाईज. तर ही चिंचा गोडा एकदम. तोंडाला पाणी सुटायला लागले का तुमच्या चिंच बघितल्यावर? ह्याला जर मीठ लावलं तर कसलं भाजी. तर अगोदर जर आला असता अजून थोडे दिवस तर मग गाबुळ्या भेटल्या असते. मग गाबुळ्या तर असलं तोंडाला पाणी सुटतंय ना गाबुळ्यानी. गोड आहे चिंचा, आंबट नाही. इमली खाल्ल्यासारखं लागायला. इमली नसते का ती आठवणीवाली मिळते 1 रुपयाला, तसं लागायला. ती पण शेवटी चिंचीच असते. मला सांगायचे गोड आहे चिंच. तुम्हाला चिंच आवडते का ती कमेंटमध्ये सांगा मला. आणि अगोदर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. होय ओंकार. तर रुमाला भरून चिंचा आणि पिशवी दोन्ही चिंचाने भरलेले. आता इकडची चिंच तोडायची आणि मी असं घेऊन चालतो चिंच. ओ बाबा नाही जा. अरे चिंचाला आहे का नाही काय चिंच. का सुंदर दिसायला लागले ती. दरवेळेस असं हाताला इथं असते तर चिंचा, पण ह्या वेळेस जरा जास्त वर येते. आंबट आहे म्हणते आणखीन खाल्ले. काय तिथंच फोटो काढायचा म्हणजे थंबनेलसाठी फोटो काढ. हो अरे वास कसला यायला लागला इथं. गुलाबाचा जातात तोडू गुलकंदला.
तोडले नाही की खराब होईल गुलाबाच्या. ह्याचा वास लांबपर्यंत येते. सध्या शेत नांगरलेलंच आहे. तरी पण झाड आहेत. हे आंब्याचं झाड इथे यायला लागलेत कैऱ्या, अंजीर. ह्याला काही शेंगाच नाही, ते आत भारी दिसायला सगळं. तर हा शेवगाच्या शेंगा सध्या बारीक आहे ते. हो की अंके तोडायला लागलं त्याच्यामुळे तिथं राहिले पार्के. चांगलं आहे का अंके? पहिल्यांदा मला बघायला भेटलं शेतातलं आमचं अंजीर. पूर्ण पिकलंय का नाही काय माहिती, अजून पिकायला वेळ लागेल 1-1.5 दिवस. इकडं नाही काय आहे ते बरी आहेत काय की बाकी. अंजीर इथं पण काही शेंगा आहेत. हो किती म्हणतं शेंगा झाल्यात. 2 माणसं चालते त्यांनी तोडून नेले. हा चला इकडून बघू काय चालू. अरे अजून व्हिडिओ बनवायला सुरुवात आहे. पलीकडे आहे चिंचा, नारळ, अजून काही रे. आणि इकडे झाडं आंब्याची. हे जांभळाला कधी जांभळं लागतात की कसलं बाहेर दिसायला. तर छान असा सनसेट झालाय चिंचा आणि शेंगा घेऊन. तर बहिणीचे फरमाईश कम्प्लीट करावं लागलं. शेवगा आणला हातात आणि सांग म्हणायचे शेवगा घ्या शेवगा असं म्हणायचं माणसं. तर शेवगा घ्या शेवगा 100 रुपयाला किलो.